रंज हो दर्द हो वर्षत हो जिन हो कुछ हो, आप जिस हाल से खुश हो वही हाल अच्छा है. परमेश्वराला म्हटलं इथं बघताना, आप जिस हाल में रखे वही हाल अच्छा है. रंज हो, रंज वाटायला लागला, दुःख वाटायला लागलं, दर्द हो, जे काय असेल ते, वर्षत हो जुनू हो कुछ हो, काय किती वाईटात वाईट जरी ठेवलं तरी, आप जिस हाल से खुश हो, तू खुश आहेस का परमात्मा, मी याच्यात राहावं, तू खुश असेल तर ठेव, याच्यात हरकत नाही. वही हाल अच्छा है. प्रेमामध्ये जो स्वतःला बर्बाद करतो, स्वतःला मिटवतो, स्वतःला संपवतो, तो खरा भक्त. दिल है तो उसी का है. आता दिल, आम्ही दिल दिलं, अरे ते त्यानंच दिलेलं आहे तुम्हाला दिल, तुम्ही कुठून आणलं. आम्ही दिल दिलं, मैंने दिल दिया तुमने दर्द दिया. दिल दिया दर्द लिया पिक्चर होता भाई जुना. दिल दिया दर्द दिया. दिल है तो उसी का है, जिगर है तो उसी का है, अपने को रहा ये इश्क मैं बर्बाद जो कर दे. आपलं काय त्याच्यामध्ये, दिल त्याचं, जिगर त्याचं, आणि त्या इश्कामध्ये त्यांनी बर्बाद केलं, करू द्या, तो करायला त्याचं येते. भक्तीचा अर्थ स्वतःला मिटवण्याची कला, मृत्यूची कला, आपल्याला विसरण्याची कला. स्वतःला विसरावं लागेल, आपल्याला बुडवण्याची कला. तुम्हाला स्वतःला संपून जायचं आहे, तुमचं अस्तित्व संपवायचं आहे, तुमचं अस्तित्व मानायचं नाही, परमेश्वराचं अस्तित्व मानवायचं. मग तो ठेवील तसा राहा, सगळं त्याचं आहे, सगळं त्याचं आहे. दिल है उसी का, जिगर है तो उसी का है. तेन त्यक्तेन भुंजिता, तेन त्यक्तेन भुंजिता. उपनिषदकार म्हणतात याचा अर्थ आहे त्यांनी भोगले आणि मग त्याग. कारण भोगल्याशिवाय त्याग कसा समजणार. पहा, लक्षात घ्या, त्याग केव्हा समजतं, प्रेम केव्हा समजेल, आधी क्रोध समजला पाहिजे, राग, मग आपल्याला तुलना करता येईल. सगळे समजा सत्ययुगाचा एक, देवयुगाचा एक पिरियड आला, सगळे प्रेम करायलेत एक दुसऱ्यावर, आणि एक दुसऱ्याला म्हणले तुला माहिती आहे का प्रेम म्हणजे काय. ते म्हणजे काय असतं आम्हाला माहीत नाही, सगळेच प्रेम करायलेत. अहो, चांगली गुणवत्ता केव्हा वाईट दिसेल त्यावेळेस चांगली गुणवत्ता. बंगला चांगला आहे केव्हा तुम्ही म्हणाल, ज्यावेळेस 4-5 वाईट बंगले दिसतील, अरे नाही यांच्यापेक्षा चांगला आहे, टॉप बांधला आहे. टॉप म्हणजे समजायचं यांनी फर्निचर सगळे पाहिलेले आहेत, हा टॉप बंगला आहे. त्यामुळे त्याग केव्हा समजणार, भोग घेतल्यानंतर. त्यागामध्ये मजा त्यावेळेस येईल ज्यावेळेस भोग भोगून माणसाचं मन संपेल, माणसाचं मन विभक्त होईल त्याच्यापासून, भोग नको वाटतील. गुलाबजामू खूप आवडतं. 1 वाटी दिली, 2 वाटी दिल्या, 3 वाट्या, आणि एका वाटीत 4-4 गुलाबजामू, एक 10-12 समजा मुश्किलीनं खाल्ल्या, नंतरच्या वाटीत 13व्या गुलाबजामू नको 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 नको, आणि इतकं पोट फुगलं. मग आणून दाखवलं, गुलाबजामू दाखवलं ना आता आपले भांडणं होतील. ठीक आहे, मग दुसऱ्या दिवशी चला जेवायला, नाही, त्यागात मजा आहे. भोग घेतलाय त्याच्यापासून मन विटाळलंय, कंटाळलंय, म्हणून त्याग आवडतो.
आणि फार त्याग केला एकादशीच्या दिवशी, उपवास जर असेल, रस्त्याने चालायला लागलोत आपण, सिनेमा थिएटर दिसत नाही, दुकानं दिसत नाही, हॉटेल त्याच्यात गरम गरम जिलेबी डोसा असं जर समोर असेल तिकडेच लक्ष जातं. कारण जी गोष्ट आहे त्याचं महत्त्व नाही. भोग भोगायचा, त्यानंतर त्याग समजतो. उपवास केला तर मजा जेवणाची, खूप खाल्लं आणि हॉटेलकडे पाहणं. समजा म्हणले गुलाबजामू खाल्ल्यानंतर चाललो, अरे तिथे गुलाबजाम, नाव काढू नको, हॉटेलकडे पाहणार नाही. मग त्याग भोगाशिवाय नाही. त्याग कसा समजणार? भोग परिपक्व झाला की आपोआप त्याग होतो. खूप भोगलं नाही त्याग. फर्श से अर्श मुमकिन है, तरक्की ओ उरूज, फिर फरिश्ता भी बना लेंगे तुझे, इंसा तो बन. आधी तुला फरिश्ता व्हायचं का? तुला मोठा साधू संत व्हायचं का? फरिश्ता म्हणजे देवदूत, देवदूत व्हायचं का तुला? तर अगोदर इन्सान तर बन. तो शायर म्हणतो, आधी मनुष्य तर बन. फर्श से अर्श मुमकिन है, तरक्की वो उरूज, फिर फरिश्ता भी बना लेंगे तुझे, इंसा तो बन. आपल्याला आहे बरं काय, फरिश्ता व्हायचं का? देवदूत व्हायचे, संत व्हायचे, सिद्धपुरुष व्हायचे, आधी इन्सान तो बन. माणसाने माणसाशी कसं वागावं हे आधी शिका, मग फरिश्ता होण्याचं काय लाईन लागेल. क्रोधामध्ये माणूस दुसऱ्याच्या हातचे खेळणे बनतो. रागीट माणसांनो, राग जर आपल्याला आला, दुसऱ्याच्या हातचे खेळणे बनतो. चिडवतात लोक, दिवसतात, भांडतात. तुम्हाला क्रोध आला, राग आला तुम्हाला. आता सासूला राग आला, सुनेला काही बोलली, ती भांडत बसते. भांडली की तुमचा राग वाढतो आणि तिच्या हातचं खेळणं बनलात तुम्ही. बाकीचे हसतात फिरी फिरी, काय भांडण चाललंय, छान, चला चला कुलकर्णी बाई भांडण पहा कसे भांडायले. क्रोधामध्ये माणूस दुसऱ्याच्या हातचे खेळणे बनतो. तुम्हाला नाचवले जातं आणि तुम्ही नाचता. गुलाम बनतो माणूस. अनुभव क्रोधाचा कामाचा घेतला की ती पीडा होते, भूल चूक शिकवते. क्रोधाचा अनुभव घेतला, कामाचा घेतला की पीडा होते. क्रोध आला की दुःख होतं, क्रोध आला की रोग होतो, क्रोध आला की बीपी वाढतो, क्रोध आला की डायबिटीस हेवी हाय होतो, मेंटल टेन्शन वाढतं, पीडा होते. आणि तुम्ही नंतर वाटलं अरे वाईट झालं, मग वाटतं की नाही नाही चूकच झाली आपली. प्रेमाचे कोणतेही साधन नाही, साधन काही नाही. एखादं इक्विपमेंट मिळत नाही बाजारात, प्रेमाचं निर्मिती करणारे मशीन निघालं, आली का कुठं ॲडव्हर्टाईज? खाक सारी काहे गाफिल, बहुत ऊंचा मर्तबा, यह जमी वो है कि जिस पर आसमा कोई नहीं. या जमिनीवर आकाश येत नाही खाली. खाक सारी काहे गाफिल, बहुत ऊंचा मर्तबा, यह जमी वो है कि जिस पर आसमा कोई नहीं. भक्ती स्वतःला मिटवून घेणं आहे.
काहीही व्हायचं नाही, आपल्याला शून्य व्हायचंय. भक्ती म्हणजे तुम्हाला काय बनायचंय? शून्य. विचार शून्य, विकार शून्य, प्रत्येक गोष्टी शून्य. त्याच वेळेस परमात्माचे अवतरण तुमच्यामध्ये होईल. पूर्ण जागा रिकामी पाहिजे परमेश्वराला. तुमचं फक्त अंगच नाही, मन देखील एक अंग आहे, बुद्धी देखील आपलं एक अंग आहे. रिकामं घर पाहिजे, क्लीन. अरे एखादा भागवतकार साधू जर आला तो तुम्हाला बाहेर काढतो. तुमच्या घरात तुम्ही राहू नये, ते त्याचे शिष्य येऊन राहतात. तुम्हाला हात देखील लावू देत नाही तुमच्याच वस्तूला, ते जोपर्यंत आहे तोपर्यंत. लक्षात घ्या. तर परमेश्वराचे असंच आहे की त्याला पूर्ण रिकामं पाहिजे. तुम्ही घाण केली, तुम्ही कचरा केला नाही, आमचे 4 पाहुणे राहू द्या तुम्ही राहा, तुम्ही येत नाही. तुमचं कोणीच नको, तू देखील नको, तुझ्या घरात तूही नको, मीच फक्त राहील, परमेश्वर म्हणतो. तेव्हा अवतरण होईल. तुम्ही वस्तू तुटताना पाहतात, वस्तू नष्ट होते. आपला कॅमेरा नाही का, एकदा मुडकं त्याचं खाली पडलं, वस्तू तुटू शकते, पण आपण तुटलेले पाहत नाहीत. आपण तुटलोत का कधी? नाही नाही. वाकलो नाही तो तुटण्याचा प्रश्न कुठे? वाकलो नाही तर आपण कोणापुढे? स्वतःला मेलेले पाहिले आपण, लोक मेलेले पाहिले, स्वतःचं मरण पाहिलं का? आम्ही तर मरूच शकत नाही, प्रत्येकाला वाटतं. आता तुमच्या लक्षात घ्या, तुम्हीच पहा. कोणी विचारलं कधी मरणार? मग म्हणावं लागतं तुम्हाला पुढे घालून मरू. काही लोक कधी मरणार? तुम्हाला पुढे घालून मरू. स्वतःला मेलेले पाहिले नाही. भक्ती म्हणजे स्वतःला मेलेले पाहणे. इतकं मुर्द्यासारखं व्हावं लागेल. संसारामध्ये मुर्दा आणि अध्यात्मामध्ये भारत का वीरपुत्र. सिरियल लागले ना राणा प्रतापचं, भारत का वीरपुत्र. भक्ती म्हणजे स्वतःला मेलेले पाहणे. तुमचे होणे संपले की आत्मा विराट परमात्म्याला पाहतो. विराट परमात्म्याला आत्मा पाहतो. तुमचे होणे संपवा, तुमचा गग्गा संपवा, तुमचा अहंकार संपवा, तुमची जाणीव संपवा. परमात्माच उरला पाहिजे. देह नुरे मी हा सरे उरला उरे विठ्ठल. देह नुरे, सेन्सेशन अहंकार संपला पाहिजे. मी हा सरे अहंकार सरला पाहिजे. अहंकार नष्ट नाही होत. अहंकार दाबला पाहिजे, सरला पाहिजे. अहंकार परमेश्वराची शक्ती आहे. त्याच्याकडे विनम्र भावाने त्याच्याजवळ द्यायला लागते. हे कुत्र तुझं तू आवर. मालकाला सांगावं लागतं ना त्याच्या घरात घुसायचं, ते कुत्रे आहेत ना तू आवर तुझे. आणि ते पाहतो कोणाला चूप करायचं आणि कोणाच्या अंगावर सोडायचं. परमेश्वर पाहतो. कोणाला घरात घ्यायचं नाही. तो बाहेरही येत नाही, ते कुत्र त्याला येऊ देत नाही परमेश्वराच्या घरात. सगळं असं आहे. हुबाब देख लिया अब गीना, अब गीना देख लिया. गीना काच तुटलेली. हुबाब देख लिया अब गीना देख लिया. आयण्यामध्ये तुमचं तोंड पाहिलं, आता आयना फुटला. शिकस्ते दिल की नजाकत. हुबाब म्हणजे बुडबुडा. बुडबुडा. हुबाब देख लिया म्हणजे बुडबुडा येतो ना पाण्यावर. अब गीना देख लिया, तुटलेली काचही पाहिली. शिकस्ते दिल की नजाकत. शिकस्ते म्हणजे सूक्ष्मता. शिकस्ते दिल की नजाकत किसी को क्या मालूम. दिल इतकं सूक्ष्म आहे आणि त्याची नजाकत इतकी सुंदर आहे
इतका सूक्ष्म अनुभवीन भाव दिलमध्ये पैदा होतो, त्याची नजाकत काय करावं. शिशा तुटला आणि बुडबुडा देखील संपला, पण दिलमध्ये उठणारी सूक्ष्म लहर जी प्रेमाची आहे ती जाणून घ्या. किसी को क्या मालूम. भक्ती शिकवते आपल्याला विसरा. विनम्र व्हा, मिटा. परमात्मा द्वारावर उभा आहे, तुमच्या दरवाजावर उभा आहे. नारद भक्ती सूत्र 7 ते 14 श्लोक. पुढचे श्लोक घेऊ. सान कामया कामयमाना निरोध रूपत्वात्. 7वा श्लोक. सान कामयमाना निरोध रूपत्वात्. निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः. 8वा श्लोक. निरोधस्तु लोक वेद व्यापार न्यासः. तस्मिन् न्यन्नता तद्विरोधीषु उदासीनच. 9वा श्लोक. तस्मिन् अन्यता तद्विरोधीषु उदासीनताच. 10वा श्लोक. अन्यश्रयाणां त्यागो अनन्यता. अन्यश्रयाणां त्यागो अनन्यता. 11वा श्लोक. लोके वेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधीषु उदासीनता. 12वा श्लोक. भवतु निश्चय दार्ढ्या दूर्ध्वं शास्त्ररक्षणं. 13वा. अन्यया पातित्या श्रंखया लोकोषु तावदेव किंतु. 14वा श्लोक. भोजनादि व्यापारस्त्वा शरीरधारणावधी. 7 ते 14 श्लोकापर्यंत. भक्ती संवेदनशील आहे. संवेदना. जीवनाची व्यर्थता अनुभवात येत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या पायऱ्या माणूस चढू शकत नाही. जीवन किती व्यर्थ आहे मला सांगा. तुमचा हिशोब पहा. 60 वर्ष जगलात, 50 वर्ष जगलात, आतापर्यंत जगलात, काय उपयोग झाला तुमचा, तुमच्या शरीराचा, तुमच्या बुद्धीचा. जनरल माणसासारखं पहा, काय झाला उपयोग. परमेश्वराचं साधन केलं तेवढाच उपयोग. उपयोग काय झाला. काय काय तुम्ही उपयोगी पडले कशा कशामध्ये.